Hello dear students, today we are going to see the poem from second unit 2.1 You Start Dying Slowly from 10th standard English. Student can follow their textbook for this poem on page number 42. This poem is written by the poet, very well-known poet, Nobel awardee Pablo Neruda. And actually, the poet has given many advices throughout the poem to a human being how to live a perfect life by various examples through the poem. So, before starting the poem, we will consider this word dying slowly. It means actually not dying, but this word is used by the poet. Actually, the meaning of this word is dying slowly means you are losing the hope of your happy life if you do not do some things in your life. It means the poet has given advices to do particular things in our life to get the joy of a real life. So let us start. Before starting the poem, it is a free verse. मराठीमध्ये मुक्त छंद अशा प्रकारातली ही कविता आहे. We will start to the poem. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. In the very first stanza, the poet has suggested us to do 4 things. कवीने आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत आणि त्या जर आपण केल्या नाही तर मात्र देन वी आर स्टार्ट डाइंग स्लोली असं कवीला या ठिकाणी म्हणायचंय. तर कोणत्या गोष्टी आहेत, काय केलं पाहिजे जीवनामध्ये, व्हॉट शुड अ ह्युमन बीइंग डू इन हिज लाईफ और इन हर लाईफ. द फर्स्ट इज वी हॅव टू ट्रॅव्हल. आपण प्रवास केला पाहिजे अँड थ्रू द ट्रॅव्हलिंग वी गेट लॉट ऑफ एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. वी लर्न मेनी थिंग्स ड्युरिंग द ट्रॅव्हल जर्नी. प्रवासातून आपण अनेक गोष्टी शिकत असतो किंवा तो जीवनाचा एक आनंद त्यातून आपल्याला घेता येतो. देन वी हॅव टू रीड वॉट एव्हर इट मे बी, लिटरेचर, पोएम्स, नॉवेल्स, व्हॉट मे बी देअर. काय जे असेल, ज्या ज्या गोष्टी वाचण्यासाठी आवश्यक आहे त्या आपण वाचल्या पाहिजे. देन वी मस्ट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. जीवनाचं जे गाणं आहे किंवा जीवनाचा जो एक आवाज आहे, लाईफ, साऊंड ऑफ लाईफ, तो वी मस्ट लिसन इट. आपण तो ऐकला पाहिजे. अँड लास्ट थिंग इज वी मस्ट अप्रिशिएट आवर सेल्फ. आपण आपल्या स्वतःचं कौतुक आपण स्वतः केलं पाहिजे. आणि ह्या 4 गोष्टी जर केल्या नाही आपण आपल्या जीवनामध्ये तर अशा वेळी मात्र कवी म्हणतो की यू स्टार्ट डाइंग स्लोली. असं हे पहिलं कडवं या ठिकाणी आपल्याला सांगतं. देन टर्न टू द नेक्स्ट स्टांजा. When you kill your self-esteem, when you do not let others help you, and you start dying slowly on that time. पुढे कवी या 2-3 ओळीमध्ये असं सांगतोय की जेव्हा आपण आपलं स्वतःचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो जेव्हा आपण तो नष्ट जेव्हा होतो, किल मीन्स युअर फिनिश, तो जेव्हा नष्ट होतो, और when you do not let others help you, when we are not ready to accept help from other person or we are not helping to somebody, on that time you start dying slowly. It means in the life we should keep our self esteem, आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण जागा ठेवला पाहिजे. आणि दुसरी ओळ अशी आहे की वी शुड ऍक्सेप्ट फ्रॉम द सोसायटी. आपण समाजाकडून काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. इट मे बी हेल्प और समथिंग आपण, और वी शुड हेल्प टू अदर्स ऑल्सो. दुसऱ्यांची मदतही आपण स्वीकारली पाहिजे आणि आपण सुद्धा दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पण असं जर आपण केलं नाही या 2 गोष्टी तर अशा वेळी मात्र we will definitely start dying slowly.
Then next stanza, if you become a slave of your habits, walking everyone on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. या स्टांजामध्ये सुद्धा कवीने आणखी काही सल्ले आपल्याला दिलेले. आनंदी जीवन जगायचं असेल तर काय करावं, तर कवी सांगतो या ठिकाणी, इफ यू बिकम अ स्लेव इट मीन्स गुलाम ऑफ युअर हॅबिट्स, आपल्या सवयीचे गुलाम बनू नका, असं कवीला या ओळीमधून सांगायचं आहे. Then walking everyone on the same path. If you see here and there, every person is stuck with his daily routine. तो त्याच्या नेहमीच्या जीवनामध्ये व्यस्त झालेला असतो, त्याचं एक ठरलेलं रुटीन लाईफ ठरलेलं असतं. अँड सो द पोएट ऍडवाइसेस टू चेंज युअर रुटीन. आपलं जे रुटीन आहे, जे नेहमीचं जीवन आहे, ते आपण कुठेतरी चेंज केलं पाहिजे, त्यात बदल घडून आणले पाहिजे. If you do not wear different colors, आणि as you know, life is it's very colorful, आणि ते जीवनाचे वेगवेगळे जे रंग आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे, त्याची अनुभूती, त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. अँड लास्ट लाईन, और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. आणि डोंट नो मीन्स युअर अननोन पर्सन, जे आपल्याला अपरिचित असे व्यक्ती आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोललं पाहिजे, असं कवी या ठिकाणी सांगतो. म्हणजे कोणाशीही बोला, मुक्तपणे जो भेटेल त्याच्याशी संवाद साधा, टू कम्युनिकेट टू दोज पर्सन हु विल मीट यू वेदर दे आर नोन ऑर अननोन. आणि असं जर केलं नाही तर मात्र कवी म्हणतो यू स्टार्ट डाईंग स्लोली. लेट्स गो फॉर द नेक्स्ट स्टांजा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन्स अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Again, in this stanza, the poet has advised us to feel the passions. आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत, आपले जे फॉन्ट्स आहेत, लाईक्स आहेत, ऍक्च्युली दोज आर टर्ब्युलंट इमोशन्स. त्याच्यानंतर मनामध्ये निर्माण होणाऱ्या टर्ब्युलंट, अनस्टेडी, अस्थिर अशा प्रकारच्या अनेक भावना आहेत. याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, ज्याच्यामुळे ह्या दोन गोष्टीमुळे काय होत असतं, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, ज्याच्यामुळे एक पर्सनॅलिटी जी आहे ती ग्लिसन, इट इज शाईन, किंवा एक तेज जे निर्माण होत असतं व्यक्तिमत्वामध्ये. आणि ज्याच्यामुळे अँड युअर हार्ट बीट फास्ट, ज्याच्यामुळे आपलं हृदय जे आहे, हृदयाची स्पंदनं जी आहेत, ते हार्टबीट्स जे ते फास्ट होतात. तर अशा गोष्टींकडे सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच आपल्या इमोशन्स आणि पॅशन्स, आपल्या भावना आणि आपल्या आवडीनिवडी त्या आपण जोपासल्या पाहिजे. आणि इफ वी आर नॉट रेडी टू डू दॅट, आपण जर त्या गोष्टी केल्या नाही, आपल्या भावनांना, आपल्या पॅशन्सना, आवडीनिवडीला जर आपण जागा दिली नाही, स्थान दिलं नाही आपल्या जीवनामध्ये, तर अशा वेळी मात्र वी स्टार्ट डाईंग स्लोली. Then next stanza, if you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is a safe for the uncertain. पुढे कवी आपल्याला पुन्हा सल्ला देतो आहे की तुम्ही जर तुमचं जे जीवन आहे त्याच्यात जर काही सकारात्मक बदल जर घडवून आणले नाही, किंवा when you are not satisfied with your job, जेव्हा तुमच्या जॉबमध्ये तुम्ही समाधानी नसाल, और विथ युअर लव्ह, किंवा जीवनामध्ये मिळणारं प्रेम ते अपुरं असेल, किंवा तेच त्यामध्ये तुम्ही समाधानी नसाल, और इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, और यू आर नॉट रेडी टू टेक एनी रिस्क इन युअर लाईफ, बिकॉज इथं अनसर्टन शब्द आलेला आहे. ऍक्च्युली लाईफ इज अनसर्टन, वी डोंट नो अबाउट what will happen at the next moment. आणि म्हणून कवीने सांगितले की जस्ट टेक रिस्क. आणि अशा या 3-4 गोष्टी जर पुन्हा आपण या ठिकाणी केल्या नाही, या कडव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे, तर मात्र वी स्टार्ट डाईंग स्लोली. लास्ट फेज ऑफ द पोएम, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ऍट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम
टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडव्हाइस. पुन्हा इथं दोन गोष्टी कवीने सांगितलेल्या आहेत की गो आफ्टर अ ड्रीम. इट मीन्स टू परस्यू टुवर्ड्स युअर ड्रीम. तुमच्या स्वप्नांचं पाठलाग करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे लेट सी द ड्रीम अँड परस्यू युअर ड्रीम्स. अँड इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम to run away from sensible advice. Sensible advice, while living, we get a lot of advices which are sensible means here wise advice from the society, from family or from friends, etc. आपल्याला अनेक शहाणपणाचे सल्ले आपल्या जीवनामध्ये अनेकांकडून मिळत असतात आणि त्यावेळी मात्र आपण ठरवायचं आहे की ऍटलिस्ट कधीतरी इन आवर लाईफ टाईम जीवनामध्ये आपण we must run away from those sensible advice. अशा सेन्सिबल ऍडवाइस पासून आपण थोडस बाजूला निघून गेलं पाहिजे किंवा व्हॉट इज द रियालिटी. इट मीन्स ही गोळ असं सांगते की व्हॉट इज द रियालिटी वी मस्ट रिअलाइज इट. आपण ते समजून घेतलं पाहिजे असं या ठिकाणी कवीला या ठिकाणी या कवितेमधून सांगायचं आहे. आणि इन शॉर्ट या कवितेतून थोडक्यात आपल्याला असं सांगताय की ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत जीवनामध्ये त्या आपण सकारात्मक पॉझिटिव्हली आपण त्या घेतल्या पाहिजे आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी कवीने सांगितलेल्या आहेत. सल्ल्याचा एक प्रकार आहे तो आपण त्याचं जर पालन केलं तर आपलं जीवन वी विल बी मस्ट हॅपी इन अवर लाईफ. अँड इफ वी अवॉइड्स दोज थिंग्स, या गोष्टी जर जीवनामध्ये झाल्या नाही तर अशा वेळी मात्र यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपला जीवनाचा जो आनंद आहे खरा आनंद त्यापासून आपण कितीतरी दूर जात असू असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. डिअर स्टुडंट्स, नाऊ वी आर गोइंग टू नेक्स्ट पार्ट ऑफ द पोयम, appreciation of the poem, which is for 5 marks. Again, as you know, there are 5 points for appreciating any poem. The title of this poem is You Start Dying Slowly. Then poet, name of the poet is Pablo Neruda. Or rhyme scheme of this poem, as we saw earlier, आपण कवितेच्या अगोदरच्या भागात पाहिलं, it is a 3 verse, मुक्त छंदातली ही कविता आहे. Then figure of speech, there are many 2-3 figure of speech contained in this poem, but one is here anaphora. Anaphora means a repetition. Another word for repetition is anaphora. As you examine the poem, you will come across that some lines are repeated in this poem. जसं की you start dying slowly, ही जी ओळ आहे ही या कवितेमध्ये इट इज रिपीटेड मेनी टाइम्स. म्हणून या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच जो आहे तो anaphora किंवा ज्याला रिपिटेशन म्हणतो आपण. देन नेक्स्ट पॉइंट, सेंट्रल आयडिया, कवितेची मध्यवर्ती कल्पना. थोडक्यात आपल्याला सांगता येईल, लाईफ मस्ट रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मोमेंट. वी हॅव टू गेट न्यू नॉलेज, वाईड एक्सपिरियन्स, फ्रेश इमोशन्स, daring, etc. If we settle in our routine life, then we are dying slowly. This is the central idea of this poem. जसं जीवन जे आहे ते दरवेळेस स्वतःला रिन्यू करत असतं एव्हरी मोमेंटला, आणि त्यामुळे आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपण नवीन ज्ञान मिळवलं पाहिजे, नवीन अनुभव मिळवले पाहिजे, फ्रेश इमोशन्स आहेत, डेअरिंग आहे, म्हणजे कधी कधी रिस्क सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये घ्यावी लागेल. आणि इफ वी सेटल इन अवर रुटीन लाईफ, जर आपण आपल्या एका रुटीन लाईफमध्येच जर जीवन जगत असू, ज्याला आपण चाकोरीबद्ध जीवन म्हणतो, तर असं जर तुम्ही करत असाल तर अशा वेळी मात्र डेफिनेटली यू आर डाईंग स्लोली. अशा प्रकारे या कवितेची ही सेंट्रल आयडिया थोडक्यात सांगता येईल. थँक्यू.